तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम अशी जिलेबी आणि रबडी. जिलेबी कोणालाच आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते. तर चला आज अगदी सोप्या पद्धतीत कमी वेळेत आणि कमी किमतीत तयार होणारी ही जिलेबी बघूया. तर आधी आपण रबडी तयार करून घेऊया. आता आपण रबडी बनवण्यासाठी एका कढईत 1 लिटर दूध घेतलेले आहे. ते आपण मध्यम आचेवर ढवळून घेऊया. जसे जसे दूध गरम होत जाईल ना, तशी तशी त्याच्यावर मलाई येईल. ती आपण कढईच्या काठेला काढून घेऊया. जसे दूध आटत जाईल तशी आपण मलाई बाजूला करून घेऊया. आता आपण दुधात ना थोडेसे केसर घालायचे. 3 ते 4 कांडे आपण केसर घालूया, जेणेकरून आपल्या रबडीला छान रंग येईल. आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि दूध गॅसवर मीडियम फ्लेमवर उकळून देऊया. आता गॅसवर आपण एक भांडं ठेवून घेऊया. त्यात 2 कप साखर घेऊया आपण. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि त्यात आपण 2 कप साखर घालूया आणि 1 कप पाणी घालूया आणि ते चांगलं सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण आता ह्यात सुद्धा थोडेसे केसर घालूया. आता इथे आपण आपली रबडी बघू शकता. केसर घातल्याने किती छान रंग आलाय बघा आपल्या रबडीला. जसे जसे दूध आटत जाईल तशी तशी आपली रबडी घट्ट होईल. आता त्यात आपण 1 कप साखर घालूया किंवा तुम्ही 1 वाटीचा वापर करू शकता, 1 वाटी साखर, आणि ते चांगलं ढवळून घेऊया. आता आपण बाजूला केलेली जी मलाई होती, कढईच्या काठीला आपण जी मलाई बाजूला केली होती करून घेऊया. उलटण्याने मी ही घेतली आहे. ची नीट सगळी जी मलाई आहे ती परत आपण दुधात घ्यायची आहे खरवडून. इथे आपला आता साखरेचा पाक आपण ढवळून घेऊया. हे पहा, आता ना आपण त्यात 1 चिमूटभर त्यात रंग टाकून घेऊया, जेणेकरून आणि आपल्या पाकाला चांगला रंग येईल आणि जिलेबीला सुद्धा. ऑरेंज कलरचा वापर केला आहे मी इथे, ऑरेंज फूड कलर. आता आपण हे सगळं चांगलं ढवळून घेऊया. आता आपण एका बाउलमध्ये जिलेबीचं बॅटर तयार करूया. तर एका बाउलमध्ये 1 कप मैदा म्हणजे पाव किलो मैदा चाळून घेऊया. हा आपला मैदा तुम्ही पाहू शकता चांगला चाळून झालेला आहे. आता आपण त्यात ना 1 चमचा तूप घालायचा आहे. 1 मोठा चमचा तूप घालूया. आता आपण मैदा आणि तूप चांगलं एकजीव करून घेऊया. आता ना हे सगळं चांगलं मिक्स झाल्यावर आपण त्यात थोडे थोडे लागेल असं पाणी घालूयात आणि आता इकडे आपण रबडी बघूया. मध्ये मध्ये इकडे सुद्धा लागतं. आता आपली मैद्यात आपण थोडे थोडे पाणी घालून त्याला ढवळून घेऊया. त्यातल्या सगळ्या गाठी आपण मोडून टाकायच्या आहेत. बिलकुल सुद्धा गाठी तयार नाही झाल्या पाहिजेत, बिलकुल गाठी नाही राहिल्या पाहिजेत. पीठ चांगलेच आपण फेटून घ्यायचे, अगदी लागेल असं थोडं थोडं पाणी घालून. तर आता तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे हे पीठ आता आपण हे पीठ चांगलं फेटून घेऊया. आपण ह्यात ना त्यात थोडंसं पाणी घालूया आणि त्याला नाहीये अगदी सरसरीत असं हे पीठ झालंय. अगदी तर आता बॅटर तयार करून घ्यायचंय. तर ना आता आपण ह्यात घालणार आहोत 1 पॅकेट इनो. एक जे छोटंसं पॅकेट मिळतं ना इनोचं, कुठेही तुम्ही जाल कुठल्याही दुकानात मला आरामात मिळेल. तर आपण ते 1 अख्खं पॅकेट इनो टाकायचं आहे आणि मग आपण त्याच्यात अजून थोडं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ती इनोचं रिॲक्शन होईल. तुम्ही पाहू शकता कसं रिॲक्ट झालं आहे इनो आणि आपलं बॅटरसुद्धा कसं सरसरीत झालेलं आहे. आपण ते अजून थोडा वेळ फेटून घ्यायचं. पाणी ओतून त्याला अजून नीट सगळे गाठी आपण त्यातल्या मोडायच्यात आणि त्यात चांगलं सरसरीत असं बॅटर पर्यंत त्याला फेटत राहायचं आहे. अगदी 10 ते 11 मिनटं तुम्ही ह्याला कंटिन्यू फेटायचं आहे.
आता आपलं जिलेबीचं बॅटर तयार आहे. तुम्ही हे बघा, पाहू शकता. आता ना इकडे आपली रबडी सुद्धा तयार झालेली आहे. आपण आता त्यात वेलची पूड टाकूया. ही आपली रबडी आता तयार झाली आहे. आता इथे आपण बघूया आपला पाक तयार झाला आहे का. इथे तुम्ही बघू शकता आपले जिलेबीचे पीठ सुद्धा चांगलं तयार झाले. आता आपण एका पाण्याच्या पेल्यात, दुधाची पिशवी नव्हती, मी मार्केटमध्ये पिशवी मिळते तीच पिशवी घेतली आहे. आता आपण हे बॅटर त्यात ओतूया. इथे पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवर ठेवायचं हे. आता आपण हे जे बॅटर आहे ते ह्या पिशवीत ओतूया. माझ्याकडे सॉसची बॉटल किंवा ही काही ऑप्शन नव्हतं म्हणून मी ह्या पिशवीचा वापर केला आहे. तर मी पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवला आणि आता हे बॅटर मी त्यात ओतते. तर आणि एंडमधून कापून छोटूसं होल करायचं आहे त्याला. मी जे तेल गरम, तर आपण तेलात ही जिलेबी टाकूया. माझी जिलेबी वेडी वाकडी झाली आहे, पण तुम्ही एखादी सॉसची बॉटल असेल तर टाका. म्हणजे मी पिशवीतूनच जिलेबी टाकली म्हणून जाड अशी झाली आहे ती. इथे आपला पाकसुद्धा तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. त्याला तार आली आहे चांगली. आपण ना पाकाचा गॅस आता बंद करून घेऊया. इथे जिलेबीसुद्धा मी मीडियम गॅसवर आता फ्राय तर फ्लेम ठेवायचा आणि चिमट्याने आपण आता ही जिलेबी पलटून घेऊया. जिलेबी तळून आपण त्याला आता टाकायची आहे. तर हे पहा कशी क्रिस्पी अशी दिसते. आता आपण जिलेबी ते आपण पाकात काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता अशा प्रकारे आपण सगळ्या करून घेऊयात. त्याच्यावर ड्रायफ्रूट टाकून सर्व आपण एकत्र करून आपण त्याला सर्व करूया. बघू शकता मी तुम्हाला इथे जिलेबी तोडून दाखवते. खुशी तशी जिलेबी तयार झाली आहे. जिलेबी मी इथे एक तुकडा खाऊन पण बघितला. चवीने पण भारीच झाली, एक नंबर. मी फर्स्ट टाइम बनवली ही जिलेबी आणि पहिल्याच वेळेत ही एवढी, माझा विश्वासच नव्हता बसत. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा घरी जिलेबी. आणि मी इथे जिलेबी व त्याबरोबर रबडी सुद्धा बनवली आहे. रबत जिलेबी खूपच छान लागते. पण करून बघा जिलेबी आणि रबडी. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी. मी खूप मेहनत करते आहे, मला प्लीज सपोर्ट करा आणि अजून रेसिपीजसाठी अशा लाईक करा.